लेक्चर मध्ये आपण बघितलं कन्फर्मेशन्स. कशाला म्हणतात बघा कन्फर्मेशन. एखादा मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूल मध्ये सिंगल बॉन्डच्या रोटेशनमुळे त्या मॉलिक्यूलचे वेगवेगळे अरेंजमेंट पॉसिबल आहे, थ्री डायमेन्शनल. त्या अरेंजमेंटला आपण म्हणतो कन्फर्मेशन. जसं की इथे नाही, या इथेन मॉलिक्यूल मध्ये जो कार्बन कार्बनचा सिंगल सिग्मा बॉन्ड आहे, या बॉन्डच्या रोटेशनमुळे वेगवेगळे अरेंजमेंट्स पॉसिबल आहेत आणि त्या वेगवेगळ्या अरेंजमेंटला आपण कन्फर्मेशन म्हणतो. नाउ हाऊ टू रिप्रेझेंट दॅट थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट इन अ 2D प्लेन ऑफ पेपर. जसं की हा बोर्ड आहे, या बोर्डवरती आपल्याला त्या थ्री डायमेन्शनल अरेंजमेंटला रिप्रेझेंट करायचं आहे. तर त्यासाठी आहेत प्रोजेक्शन फॉर्म्युले, जे की आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितले. टू रिप्रेझेंट कन्फर्मेशन्स देयर आर प्रोजेक्शन फॉर्म्युले. जसं की आपण बघितलं, एक आहे न्यूमॅन आणि दुसरा आहे सॉहर्स. Then how to draw this Newman projection formula and Schwarz projection formula. तर काही सेट ऑफ रूल्स आहेत जे की आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. जसे की इथेन आहे, या इथेनला आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे इन द न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड शॉर्ट प्रोजेक्शन फॉर्म्युला. सो व्हॉट आर द सेट ऑफ रूल्स. पहिला रूल आहे न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करण्यासाठी जो व्ह्यू आहे ऑब्झर्व्हरचा, जसे की आपण ऑब्झर्व्हर आहे, दॅट व्ह्यू इज हेड ऑन, दॅट व्ह्यू इज हेड ऑन टू द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड और टू द फ्रंट कार्बन. हा जो कार्बन कार्बनचा सिंगल बॉन्ड आहे किंवा बॉन्ड आहे, याचा व्ह्यू हा हेड ऑन असतो. मीन्स द ऑब्झर्वर इज फेसिंग द फ्रंट कार्बन. फ्रंट कार्बनला तो फेस करत आहे, तो जो आहे तो डायरेक्टली फ्रंट कार्बनला बघत आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द व्ह्यू इज हेड ऑन टू द फ्रंट कार्बन. देन द सेकंड रूल इज front carbon is represented as a dot and the back carbon it is represented as a circle like this. Front carbon is represented as a dot and the rear carbon or the back carbon it is represented by a circle. जसे की front carbon आहे C1 and the back carbon or rear carbon is C2. त्यानंतर तिसरा रूल आहे की जे काही कार्बन वरचे ग्रुप्स आहेत, they are bonded by a single bond and that single bonds are written or drawn as a straight line at 120 degree like this. For the rare carbon, so this is the Newman projection formula. Then how to draw the Schwarz projection formula. असेच रूल्स आहेत बघा. पहिला रूल आहे की जो काही व्ह्यू आहे, दॅट व्ह्यू इज साइड ऑन. मीन्स या मॉलिक्यूलला आपण साइडने व्ह्यू करतो. कार्बन कार्बनचा जो काही बॉन्ड आहे त्याच्या साइडने व्ह्यू करणार. त्याच्यानंतर जो काही फ्रंट कार्बन आहे, इट इज ड्रॉन ॲट द लोअर एंड in the form of dot. Rear carbon is drawn at the upper end in the form of dot. Carbon carbon single bond is represented by a tilted straight line like this. And another rules are same. The groups on the carbon are written or drawn at the 120 degree like this. So these are the projection formula of ethane, Newman and Schwarz. One more thing which we have seen in the Newman and Schwarz projection is that या इथेनचे दोन कन्फर्मेशन पॉसिबल्स आहेत बघा. एक तर आहे इक्लिप्स आणि दुसरा आहे स्टॅगर्ड. काय डिफरन्स आहे इक्लिप्स आणि स्टॅगर्ड मध्ये. तर डायहेड्रल अँगल. व्हॉट इज डायहेड्रल अँगल. हा कार्बन आणि जो काही रेअर कार्बन आहे त्यांचे जे काही हायड्रोजन मधला बॉन्ड आहे, यांच्यामधला जो काही बॉन्ड अँगल आहे त्याला आपण डायहेड्रल अँगल म्हणतो. जसं की ते बघा, हा हायड्रोजन, हा कार्बन, हा रेअर कार्बन आणि हा मागचा हायड्रोजन यांच्यामधला जो काही बॉन्ड अँगल लाईक दिस HC1 C2 अँड दिस H, यांच्यामधला जो काही बॉन्ड अँगल आहे याला आपण डायहेड्रल अँगल म्हणतो. सो आज प्रोजेक्शन मध्ये तो क्लिअरली आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतो. हा जो हायड्रोजन आहे इथून, त्यानंतर हा जो काही कार्बन आहे आणि हा हायड्रोजन आहे, हा जो अँगल आहे इट इज कॉल्ड एज द डायहेड्रल अँगल. इट इज रिप्रेझेंटेड बाय थीटा आणि जो की या हायड्रोजन आणि या हायड्रोजन मधला अँगल आहे 0 डिग्री. सो हियर इन केस ऑफ इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये जो काही डायहेड्रल अँगल असतो इट इज 0 डिग्री. तर कोणत्या कन्फर्मेशनला आपण इक्लिप्स कन्फर्मेशन म्हणणार, इन विच द डायहेड्रल अँगल इज 0 डिग्री. आणि दुसरं कन्फर्मेशन आहे स्टॅगर्ड कन्फर्मेशन. स्टॅगर्ड कन्फर्मेशन मध्ये जो डायहेड्रल अँगल असतो तो असतो 60 डिग्री. म्हणजे काय, एका कार्बनवरचा हायड्रोजन आणि त्याच्या मागच्या कार्बनवरचा हायड्रोजन या दोघांमधला अँगल हा 60 डिग्री असणार. ते एक्झॅक्टली एकमेकांच्या समोर नसणार. दे आर नॉट फेसिंग इच अदर बट दे आर ॲट 60 डिग्री टू इच अदर. फॉर एक्झाम्पल इन दिस कन्फर्मेशन यू कॅन सी दिस इज द फ्रंट कार्बन and these are the three hydrogens of front carbon
इन द न्यूमॅन प्रोजेक्शन. आता आपण रेअर कार्बन काढूया. रेअर कार्बन और बॅक कार्बन इज ड्रॉन इन द फॉर्म ऑफ सर्कल. आणि आता त्याचे जे काही हायड्रोजन आहेत हे आपल्याला काढायचे आहेत ऑन द 60 डिग्री टू द फ्रंट कार्बन हायड्रोजन. आता बघा लक्ष द्या, हा आहे फ्रंट कार्बन. फ्रंट कार्बन वरचा हायड्रोजन H1, कार्बन C1, रेअर कार्बन आहे C2 आणि त्याचा हायड्रोजन H2. यांच्यामधला अँगल बघा आता H1 C1 C2 H2 या दोघांमधला जो अँगल आहे तो आहे 60 डिग्री. and therefore this is staggered conformation. सॉर्स कन्फर्मेशन मध्ये हे तुम्हाला अजून क्लिअर दिसू शकते. जसे की इथे बघा, हा आहे फ्रंट कार्बन इज ड्रॉन ॲट द लोअर एंड, रेअर कार्बन इज ड्रॉन ॲट द अपर एंड. जे काही फ्रंट कार्बन वरचे हायड्रोजन आहेत आणि जे रेअर कार्बनचे हायड्रोजन आहेत यांच्यामधला जो अँगल आहे तो 60 डिग्री आहे. कसा तर बघा, इफ यू क्लिअरली ऑब्झर्व, हा जो फ्रंट कार्बनचा हायड्रोजन आहे हा रेअर कार्बनच्या दोन हायड्रोजनच्या मधात येतो. जर तुम्ही इथून बघितलं तर 3D मध्ये जर का ऑब्झर्व केलं तर, अँड देअरफॉर द अँगल बिटवीन दिस हायड्रोजन, दिस कार्बन, दिस हायड्रोजन, then this carbon and this hydrogen is 60 degree. The diagonal angle हा staggered conformation मध्ये 60 डिग्री असतो. तर in case of eclipse conformation it is 0 degree. Now let us see conformations of ethene, butane and cyclohexane. यांच्या कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या रोटेशनमुळे 3D मध्ये ज्या वेगवेगळे अरेंजमेंट पॉसिबल आहेत ते आपल्याला बघायचे, ज्याला आपण म्हणतो कन्फर्मेशन. तर सर्वात पहिले इथेन बघा, इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. आणि या इथेनचे दोन कन्फर्मेशन्स पॉसिबल आहेत जे की आपण आधीच बघितलं. एक आहे इक्लिप्स आणि दुसरा आहे स्टॅगर. या दोन कन्फर्मेशन मध्ये काय डिफरन्स आहे तर इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये जो डायहेड्रल अँगल आहे तो असतो 0 डिग्री आणि स्टॅगर्ड कन्फर्मेशन मध्ये जो डायहेड्रल अँगल आहे तो असतो 60 डिग्री. जसे की इन दी स्ट्रक्चर So these are the eclipse conformation of ethane. Staggered conformation मध्ये जो डायहेड्रल अँगल आहे तो असतो 60 डिग्री. जसं की या स्ट्रक्चर मध्ये बघू शकता तुम्ही. तर बघा, इक्लिप्स आणि स्टॅगर्ड these are the two important conformation of ethane. नाउ या कन्फर्मेशन्स मध्ये ॲटम्स किंवा इलेक्ट्रॉन्स मध्ये रिपल्शन असते आणि त्या रिपल्शन मुळे व्हॉट हॅपन्स, बिकॉज ऑफ द रिपल्शन मॉलिक्यूल मध्ये टेन्शन क्रिएट होते, स्ट्रेन जनरेट होते. सो ॲज रिपल्शन इन्क्रीजेस, जर रिपल्शन वाढलं ॲटम किंवा इलेक्ट्रॉन्स मधलं, जर रिपल्शन वाढलं तर स्ट्रेन वाढते आणि जर स्ट्रेन वाढली, टेन्शन वाढलं मॉलिक्यूल मध्ये तर मॉलिक्यूलची एनर्जी वाढते आणि जर एनर्जी वाढली तर स्टॅबिलिटी कमी होते, स्टॅबिलिटी डिक्रीजेस. सो दिस इज द ट्रेंड. जसे की दोन कन्फर्मेशन आहे, एक आहे इक्लिप्स आणि दुसरा आहे स्टॅगर्ड. तर ज्याच्यामध्ये रिपल्शन जास्त असणार त्याच्यामध्ये स्ट्रेन जास्त असणार, स्ट्रेन जास्त असला तर एनर्जी जास्त असणार आणि एनर्जी जास्त असली तर स्टॅबिलिटी कमी असणार. तर आता आपण बघूया कोणत्या कन्फर्मेशन मध्ये रिपल्शन जास्त आहे, कोणत्या कन्फर्मेशन मध्ये स्ट्रेन जास्त आहे. स्ट्रेन दोन प्रकारचे आहेत बघा. देयर आर 2 टाइप्स ऑफ स्ट्रेन. दोन प्रकारच्या स्ट्रेन आहेत. एक तर आहे टॉर्जनल स्ट्रेन आणि दुसरी आहे स्टेरिक स्ट्रेन. कशाला म्हणायचं टॉर्जनल स्ट्रेन आणि कशाला म्हणायचं स्टेरिक स्ट्रेन. तर टॉर्जनल स्ट्रेन ही असते बिकॉज ऑफ रिपल्शन
इन द इलेक्ट्रॉन्स ऑफ बॉन्ड्स, जे काही बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते जे दोन बॉन्ड जर का एकमेकांच्या खूप जवळ आले तर बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात निगेटिव्ह चार्ज आणि सारख्या चार्ज मध्ये रिपल्शन असते. सो दॅट इज द टॉर्जनल स्ट्रेन. टॉर्जनल स्ट्रेन इज बिकॉज ऑफ रिपल्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द बॉन्ड्स. जर दोन बॉन्ड हे एकमेकांच्या खूप जवळ आले, क्लोज विसिनिटी मध्ये आले तर त्यांच्यामध्ये रिपल्शन होते अँड दॅट रिपल्शन इज कॉल्ड ॲज द टॉर्जनल स्ट्रेन. त्या रिपल्शनला आपण म्हणतो टॉर्जनल स्ट्रेन. आणि स्टेरिक स्ट्रेन इज बिकॉज ऑफ रिपल्शन बिटवीन द ॲटम्स ऑर ग्रुप्स. जर का बल्की ॲटम्स किंवा ग्रुप्स असले तर त्यांच्यामध्ये साईज मोठी असल्यामुळे ते एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये रिपल्शन होते, तर दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट स्टेरिक स्ट्रेन. बॉन्ड मधल्या इलेक्ट्रॉन मधलं रिपल्शन टॉर्जनल स्ट्रेन आणि बल्की ॲटम किंवा ग्रुप्स मध्ये होणारा रिपल्शन दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट स्टेरिक स्ट्रेन. रिमेंबर, जर ॲटम किंवा ग्रुप मोठा असेल तर स्टेरिक स्ट्रेन लागणार, अदरवाइज स्टेरिक स्ट्रेन ही मॉलिक्यूल मध्ये अब्सेंट असणार. जसं की बघा आता इथेन मध्ये जर का तुम्ही बघितलं तर इथेन मध्ये हा फ्रंट कार्बन आहे आणि हा बॅक कार्बन आहे. फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बन वरती जो हायड्रोजन आहे तर हायड्रोजन इज स्मॉलर इन साइज और लार्जर इन साइज. हायड्रोजन हा स्मॉलर साइज मध्ये आहे आणि कारण की हायड्रोजन हा साइज मध्ये स्मॉल आहे त्याच्यामुळे काय होते तर दोन हायड्रोजन जे आहेत हे एकमेकांपासून सफिशियंट अंतरावरती असतात, त्यांच्यामध्ये कोणतंच रिपल्शन होत नाही. बट व्हॉट हॅपन्स, हे जे काही बॉन्ड्स आहेत जर का तुम्ही बघितलं इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये या दोन बॉन्ड मधला अँगल किती आहे 0 डिग्री. कारण की ते 0 डिग्री आहे आणि ते बॉन्ड एकमेकांच्या बिलकुल समोरासमोर असतात, त्या बॉन्ड मधल्या इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन होते आणि कारण की रिपल्शन होते बॉन्ड मधल्या इलेक्ट्रॉन मध्ये इट इज कॉल्ड एज विच स्ट्रेन टॉर्जनल स्ट्रेन. सो इन द इक्लिप्स कन्फर्मेशन what happens in the eclipse conformation torsional strain is present. आणि कारण की टॉर्जनल स्ट्रेन आहे, टॉर्जनल स्ट्रेन असल्यामुळे रिपल्शन वाढते, रिपल्शन वाढते एनर्जी वाढते, एनर्जी वाढली तर स्टॅबिलिटी कमी होणार. याचा अर्थ काय तर जे इक्लिप्स कन्फर्मेशन आहे त्याची एनर्जी जास्त आहे. आता आपण बघूया स्टॅगर्ड कन्फर्मेशन मध्ये. पुन्हा स्टॅगर्ड मध्ये जो फ्रंट कार्बन आहे ऍज वेल एज बॅक कार्बन आहे त्यांच्यावरती हायड्रोजन आहे. हायड्रोजनची साईज स्मॉल असणार, साईज स्मॉल असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्टेरिक स्ट्रेन बिलकुल अब्सेंट असणार. जसं की इक्लिप्स मध्ये स्टेरिक स्ट्रेन अब्सेंट होती, इथे स्टेरिक स्ट्रेन अब्सेंट आहे. इक्लिप्स मध्ये प्रेझेंट होती टॉर्जनल स्ट्रेन. टॉर्जनल स्ट्रेन म्हणजे काय तर दोन बॉन्ड मधला अँगल 0 डिग्री, त्याच्यामुळे बॉन्ड मधल्या इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन होते अँड दॅट इज कॉल्ड एज टॉर्जनल स्ट्रेन. आता बघूया की स्टॅगर्ड कन्फर्मेशन टॉर्जनल स्ट्रेन आहे किंवा नाही. सो इन द स्टॅगर्ड कन्फर्मेशन व्हॉट हॅपन्स, फ्रंट कार्बनचा बॉन्ड आणि बॅक कार्बनचा बॉन्ड यांच्यामध्ये अँगल आहे 60 डिग्रीचा. पहिले दोन बॉन्ड असे होते, इक्लिप्स समोरच्या बॉन्डमुळे मागचा बॉन्ड झाकला जातो म्हणून त्याला म्हणतात इक्लिप्स. इक्लिप्स मीन्स समथिंग इज हिडन. सो फ्रंट कार्बनचा हायड्रोजन आणि बॅक कार्बनचा हायड्रोजन एकमेकांना इक्लिप्स करत होते, पण आता बॅक कार्बनचा हायड्रोजन हा 60 डिग्री गेलेला आहे आणि कारण की तो 60 डिग्री गेलेला आहे दोन बॉन्ड एकमेकांच्या दूर गेले तर बॉन्ड मधल्या इलेक्ट्रॉनचं रिपल्शन कमी झालं. याच्यामध्ये जे काही टॉर्जनल स्ट्रेन आहे ती कमी आहे, लेस टॉर्जनल स्ट्रेन, और वी कॅन से दॅट फॉर सिम्प्लिसिटी याच्यामध्ये टॉर्जनल स्ट्रेन नाही आहे. आणि इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये टॉर्जनल स्ट्रेन आहे. टॉर्जनल स्ट्रेन आहे तर रिपल्शन आहे, रिपल्शन आहे तर एनर्जी जास्त, एनर्जी जास्त तर स्टॅबिलिटी कमी. जसे की ते बघा अँगल आहे 0 डिग्रीचा, इथे अँगल आहे 60 डिग्रीचा. सो इक्लिप्स कन्फर्मेशन इज हॅव्हिंग मोर एनर्जी बिकॉज टॉर्जनल स्ट्रेन आहे तर रिपल्शन आहे, रिपल्शन आहे तर एनर्जी ही जास्त असणार ॲज कम्पेअर टू द स्टॅगर्ड कन्फर्मेशन. स्टॅगर्ड कन्फर्मेशन पेक्षा इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये एनर्जी ही जास्त असणार. आता आपण बघूया कन्फर्मेशनल अनालिसिस. कन्फर्मेशनल अनालिसिस म्हणजे काय, एका कन्फर्मेशन मधून दुसऱ्या कन्फर्मेशन मध्ये जाताना बॉन्ड रोटेट होतो आणि ॲटम्स आणि ग्रुप्स हे रिअरेंज होतात, तर त्याच्यामध्ये जो काही एनर्जी चेंज होतो तो आपण स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये आपण एक ग्राफ प्लॉट करणार आहे. बघा दिस ग्राफ इज प्लॉटेड of energy in kilojoule per mole against dihedral angle. Dihedral angle च्या अगेन्स्ट आपण एनर्जी इन किलोजूल पर मोल याचा प्लॉट काढणार आहे, याचा ग्राफ काढणार आहे. तर बघा हा आहे इक्लिप्स कन्फर्मेशन आणि इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये आपल्याला माहित आहे जे काही डायहेड्रल अँगल आहे तो असतो 0 डिग्री. डायहेड्रल अँगल 0 डिग्री असल्यामुळे टॉर्जनल स्ट्रेन असणार, स्टेरिक स्ट्रेन नाही आहे कोणास मध्ये. टॉर्जनल स्ट्रेन आहे, टॉर्जनल स्ट्रेन आहे तर एनर्जी जास्त आहे, एनर्जी जास्त स्टॅबिलिटी कमी आहे. तर ही जी काही एनर्जीच्या ऍक्सिस वरती इक्लिप्स कन्फर्मेशन येणार, हे येणार वरती. त्यानंतर आता आपल्याला रोटेट करायचं 60 डिग्री. तर जो काही बॅक कार्बन आहे, जो रेड हायड्रोजन आपण दाखवलेला आहे त्याला 60 डिग्रीने रोटेट करूया. बघा काय होते.
हा आहे फ्रंट कार्बन, बॅक कार्बनला 60 डिग्री रोटेट करायचं. हा हायड्रोजन जो आहे हा इथून इथे येईल, हा हायड्रोजन इथून इथे येईल आणि हा हायड्रोजन इथून इथे येईल. हे कसं लक्षात ठेवायचं बघा, या दोन हायड्रोजन मधला जो काय अँगल आहे तो आहे 120 डिग्री, तर त्याचा हाफ काय असणार 60 डिग्री. तर इथे जो काही डायहेड्रल अँगल आहे तो आहे 60 डिग्री. आपण काय केलं, बॅक कार्बनला रोटेट केलं बाय द 60 डिग्री. तर हा जे मागचे हायड्रोजन आहे 60 डिग्री समोर गेले, 60 डिग्री 60 डिग्री, आणि हा जो हायड्रोजन आहे हा सुद्धा 60 डिग्रीने समोर गेला. तर हा बनलेला आहे स्टॅगर्ड कन्फर्मेशन. आता आपल्याला माहित आहे स्टॅगर्ड कन्फर्मेशनची एनर्जी कमी असते कारण की त्याच्यामध्ये टॉर्जनल स्ट्रेन अब्सेंट आहे. कारण काय आहे, तर दोन बॉन्ड जे आहेत एकमेकांपासून दूर गेले 60 डिग्रीला आणि म्हणून बॉन्ड मधल्या इलेक्ट्रॉन मध्ये तेवढं रिपल्शन होत नाही. तर जे स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे त्याची एनर्जी कमी असणार. पुन्हा 60 डिग्रीने रोटेट करूया. काय होणार बघा, जर का आपण पुन्हा 60 डिग्री रोटेट केलं तर हा जो हायड्रोजन आहे हा इथे येणार, हा हायड्रोजन इथे आणि हा हायड्रोजन इथे. लेट्स सी हाऊ. 3 हायड्रोजन फ्रंट कार्बन जसे जसे, आता बॅक कार्बनच्या हायड्रोजनला 60 डिग्रीने रोटेट करा. व्हॉट विल हॅपन, दिस हायड्रोजन विल कम हियर लाईक दिस. हा जो हायड्रोजन आहे हा जाईल इथे, हा हायड्रोजन हा येईल इथे. तर हे कोणतं कन्फर्मेशन भेटलं आपल्याला, इक्लिप्स. पुन्हा बघा इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये कोणती स्ट्रेन असते, टॉर्जनल स्ट्रेन, ज्याच्यामुळे एनर्जी कशी असणार जास्त. तर पुन्हा इक्लिप्सची एनर्जी जास्त. पुन्हा 60 जर का रोटेट केलं तर आपल्याला मिळते स्टॅगर्ड कन्फर्मेशन. तुम्ही ट्राय करा. स्टॅगर्ड कन्फर्मेशनची जी एनर्जी आहे ही एनर्जी असणार कमी. आता आपण याला जोडूया. तर काहीसा असा कर्व मिळतो बघा आपल्याला. तर जे काही स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे, या स्टॅगर्ड कन्फर्मेशन आणि जे काही इक्लिप्स कन्फर्मेशन आहे, इक्लिप्सची एनर्जी जास्त असणार, स्टॅगर्डची कन्फर्मेशनची जी काही एनर्जी आहे ही कमी असणार. तर स्टॅगर्ड आणि इक्लिप्स यांच्यामधला जो काही एनर्जी डिफरन्स आहे तो आहे 12.5 किलो जूल पर मोल. याचा अर्थ काय, तर इक्लिप्स कन्फर्मेशनची एनर्जी स्टॅगर्ड कन्फर्मेशनच्या एनर्जी पेक्षा 12.5 किलो जूल पर मोलने जास्त आहे. याचा अर्थ इक्लिप्सची एनर्जी जास्त आहे, एनर्जी जास्त, रिपल्शन जास्त, स्टेरिक स्ट्रेन जास्त, एनर्जी जास्त असल्यामुळे स्टॅबिलिटी कमी. याची एनर्जी कमी स्टॅगर्ड कन्फर्मेशनची, कारण की रिपल्शन कमी आहे, स्टेरिक स्ट्रेन कमी आहे आणि टॉर्जनल स्ट्रेन ही कमी आहे आणि म्हणून एनर्जी कमी असल्यामुळे स्टॅबिलिटी कशी असणार जास्त. सो फ्रॉम दिस डिस्कशन व्हॉट वी गेट, एनर्जी ऑफ इक्लिप्स कन्फर्मेशन इज मोर दॅन द स्टॅगर्ड, whereas the stability of staggered conformation is greater than the eclipse. आता आपण बघणार आहे कन्फर्मेशन्स ऑफ ब्युटेन. सो वी नो दॅट ब्युटेन हॅज मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 आणि त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा असा असतो. तर हा आहे ब्युटेन C4H10. याचे मेनली दोन कन्फर्मेशन्स पॉसिबल आहेत, इक्लिप्स आणि स्टॅगर्ड. तर बघा आपल्याला माहित आहे इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये जो काही डायहेड्रल अँगल असतो त्या डायहेड्रल अँगल इज 0 डिग्री अँड इन केस ऑफ स्टॅगर्ड कन्फर्मेशन जो काही डायहेड्रल अँगल आहे त्या डायहेड्रल अँगल इज 60 डिग्री. आता इथे दोन पॉसिबिलिटी येतात. इथे आपल्याला जो काही कार्बन कार्बनचा बॉन्ड घ्यायचा आहे तो कोणता घ्यायचा, एक तर तुम्ही C1 C2 चा घेऊ शकता किंवा C2 C3 चा किंवा C3 C4 चा. तर लक्षात ठेवा न्यूमॅन प्रोजेक्शन ड्रॉ करताना, सॉर्स प्रोजेक्शन ड्रॉ करताना तुम्हाला जो कार्बन कार्बनचा बॉन्ड घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे इंटरनल. इंटरनल मीन्स मधातला, जसे की इथे आहे C2 C3 चा हा बॉन्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा हायड्रोजन दीज आर द ग्रुप्स आणि इथे C2 वरती अजून एक ग्रुप कोणता आहे CS. C3 वरती कोणकोणते ग्रुप्स राहणार, हायड्रोजन आणि हा मिथिल ग्रुप. तर याला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो फॉर सिम्प्लिसिटी. C2 आणि C3 रिप्रेझेंट करायचा लाईक दिस, C2 बॉन्ड C3 आणि C2 वरती ग्रुप्स दाखवायचे कोणकोणते, तर C2 वरती दोन आहेत हायड्रोजन आणि एक दाखवायचे आपल्याला पूर्ण CS3. न्यूमॅन प्रोजेक्शन ड्रॉ करायचं त्याच्यामध्ये आपण दोनच कार्बन दाखवू शकतो, फ्रंट आणि बॅक, आणि बाकीचे ॲज अ सबस्टिट्यूएंट आपल्याला दाखवावे लागतात. तर हा मिथिल ग्रुप आपण दाखवला सबस्टिट्यूएंट. त्याच पद्धतीने C3 वर बघा आता हे दोन हायड्रोजन आणि हा जो मिथिल ग्रुप आहे हा आपल्याला दाखवावा लागेल ॲज अ सबस्टिट्यूएंट. त्याला आपण लिहूया CS3. नाउ C2 is front carbon and C3 is back carbon. Let's draw its Newman projections.
आता बघा जो फ्रंट कार्बन आहे त्या फ्रंट कार्बन वरती कोणकोणते सबस्टिट्यूएंट्स आहेत, तर दिस इज द फ्रंट कार्बन, त्याच्यावरती कोणकोणते सबस्टिट्यूएंट आहेत, 2 हायड्रोजन आणि 1 मिथिल ग्रुप. तर आपण त्याला ड्रॉ करूया, 2 हायड्रोजन आणि 1 मिथिल ग्रुपला ड्रॉ करूया. आता बॅक कार्बन वरचे जे काही ग्रुप्स आहेत, बॅक कार्बन वरती कोणकोणते ग्रुप आहेत, तर पुन्हा 2 हायड्रोजन आणि 1 मिथिल ग्रुप. तर ते जे काय आहेत, इन केस ऑफ इक्लिप्स कन्फर्मेशन आपल्याला हा बॉन्ड जो काय फ्रंट कार्बनचा आणि जो काही बॅक कार्बनचा बॉन्ड आहे त्यांच्यामधला अँगल 0 डिग्री ठेवायचा आहे बिकॉज इक्लिप्स कन्फर्मेशन. तर पहिले घेऊया आपण CS3. तर CS3 ला आपण रिप्रेझेंट करूया लाईक दिस. हा आहे फ्रंट कार्बन आणि हा आहे बॅक कार्बन वरचा CS. त्यानंतर आले 2 हायड्रोजन, तर यांच्यामधला अँगल हा आपल्याला दाखवावा लागेल 0 डिग्री. हा अँगल आहे 0 डिग्री आणि म्हणून याला आपण म्हणतो इक्लिप्स कन्फर्मेशन. त्याच्यानंतर स्टॅगर्ड कन्फर्मेशन मध्ये काय करायचं आपल्याला, तर यांच्यामधला अँगल हा किती दाखवायचा आहे, 60 डिग्री दाखवायचा आहे. तर आपण त्याला अशा पद्धतीने दाखवू शकतो की इथे हायड्रोजन, स्टॅगर्ड कन्फर्मेशन मध्ये डायहेड्रल अँगल आपल्याला 60 दाखवायचा आहे. तर इथे येईल हायड्रोजन, इथे येईल हायड्रोजन, 2 सबस्टिट्यूएंट झाले. तिसरा कोणता आहे, मिथिल ग्रुप. तर मिथिल ग्रुप आपण दाखवूया इथे. सो दिस इज द इक्लिप्स कन्फर्मेशन अँड दिस इज स्टॅगर्ड कन्फर्मेशन मध्ये जो डायहेड्रल अँगल आहे 2 बॉन्ड मधला तो आहे 0 डिग्री. तर जरी 2 इम्पॉर्टंट कन्फर्मेशन असले इक्लिप्स आणि स्टॅगर्ड, अजूनही 2 कन्फर्मेशन पॉसिबल आहेत इन केस ऑफ ब्युटेन.